नमस्ते. आज आपण निकोला टेस्ला यांची 369 ही टेक्निक बघणार आहोत. ही एक मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ही टेक्निक फार फार महत्वाची समजली जाते. म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं गोल, तुमचं जर सेटिंग गोलचं तुम्ही जर सेट केला असेल तुमचा, तर आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी गोल असतातच असतात. तर गोल सेटिंग जर केलं असेल, एखादा गोल तुमचा रेडी असेल, तर तो कसा मॅनिफेस्ट करायचा किंवा कसं त्याला प्रत्यक्षात आणायचं ह्याच्यासाठीची ही टेक्निक आहे. तर ह्यासाठी काय करायला लागतं पहिल्यांदा, आपला गोल पूर्ण झालेला आहे असं मनातल्या मनात फिलिंग सहित वाक्य तयार करायचं. आता हे वाक्य कसं तयार करायचं? समजा तुमचा जॉब आहे, तुम्हाला जॉबची इच्छा आहे की मला एक चांगला जॉब मिळायला हवा. तर तो जॉब मिळालेला आहे असं वाक्य तयार करायचं आणि म्हणायचं की मला ऑलरेडी तो जॉब मिळालेला आहे. आणि म्हणताना फिलिंग सहित म्हणायचं, भावनेसहित म्हणायचं आणि म्हणता म्हणता लिहायचे सुद्धा. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे लेखन करणं. एक वही घ्यायची, एक छानशी वही तयार करा आणि पहिले तर तुमचे गोल एक फिक्स करा. 369 मध्ये एकच गोल तुम्हाला वापरायचा असतो, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. एकच गोल तुम्हाला दिवसातून 3 वेळा, एक सुरुवातीला 3 वेळा, नंतर दुपारी 6 वेळा आणि नंतर 9 वेळा. त्याची टायमिंग पण मी तुम्हाला सांगते कसं करायचं. तर मुळात आपला गोल क्लिअर हवा की मला काय हवंय. आता हा गोल जो आहे किंवा हे जे ध्येय आहे, हे ध्येय इतर कोणीतरी म्हणतंय म्हणून करायचं नाहीये. आपल्याला मनापासून आपल्या प्रगतीसाठी कशा संदर्भात गोल करायचा आहे हे पहिल्यांदा क्लिअर हवंय. मग ते काय करायचं, त्याला आपण वेळा ठरवायच्या त्याच्या. साधारणतः 12च्या पूर्वीची एक वेळ, नंतर दुपारी 4च्या पूर्वीची एक वेळ आणि रात्री 9च्या पूर्वीची एक वेळ. हे एक साधारण सांगितलं मी. पण तुम्ही असंही करू शकता की ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, म्हणजे आपलं साधारणतः जनरली 3 वेळचं जेवण करतो, तर त्या जेवणापूर्वी आपण ते करायचं आणि त्या वहीमध्ये ते लिहायचं. अर्थात असंही नाही की त्याला सेपरेट वही करा किंवा अजून काय करा, असंही नाही. तुम्ही कोरी पानं घ्या, लिहा. फक्त ते झालंय असं करून लिहा. आता एखाद्याला जॉब मिळवायचा आहे, तर त्याने लिहायचं की मला ऑलरेडी जो काही तुमच्या मनात जॉब आहे तो मला मिळालेला आहे. हेच वाक्य 3 वेळा लिहिलं न सांगितलेल्या सकाळच्या तुमच्या ब्रेकफास्टच्या वेळ. आता तुम्ही म्हणा ब्रेकफास्टची वेळ काय, ह्याला पण खरं तर काही हे नाही. तुमचं ब्रेकफास्टची वेळ कोणतीही असू शकते. मग ते 8ला असेल, 9ला असेल, त्या वेळेला फक्त फक्त हे कंटिन्युअसली करायचं. ब्रेक झाला तर परत पहिल्यापासून सुरू करायचं आणि ते टाईप नाही करायचं. तुम्ही म्हणाल मग मी लॅपटॉपवर टाईप करतो किंवा मोबाईलवर टाईप करतो. त्याचे पण रिझल्ट येतात, अगदी नाही असं नाही. पण तुम्हाला जर रिझल्ट छान आणि पटकन हवा असेल तर नक्की हे ट्राय करा. हाताने लिहा. कारण काय होतं, हाताने लिहिताना आपण एकाग्र चित्ताने ते सगळं लिहित असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले सगळे पंचेंद्रिय, आपले सेन्सेस सगळे त्याच्यामध्ये पूर्णपणे फोकस झालेले असतात आणि त्यामुळे आपली ऊर्जा फोकस झाली की ते मॅनिफेस्ट व्हायला सोपं जातं. एखाद्याला लाईफ पार्टनर हवा आहे किंवा लग्न करायचं आहे, तर आय एम ऑलरेडी हॅपीली मॅरिड, त्या फिलिंग सहित तुम्ही ते लिहा. किंवा तुमच्या समोर जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहा की आय एम हॅपीली मॅरिड टू डॅश डॅश डॅश, किंवा माझ्या आवडत्या जोडीदारासोबत लग्न झालेलं आहे, किंवा मी आता विवाहित आहे, मी अतिशय आनंदी आहे की मी आता विवाहित आहे, थँक्यू युनिव्हर्स. अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. आता लक्षात ठेवा, टाईप करायचं नाही, हाताने लिहायचंय, कोऱ्या पानावर लिहायचंय. वेगळीच वही केली पाहिजे आणि ती विकतच आणली पाहिजे असंही काही नाही. तुम्ही कोणत्याही वहीमध्ये हे करू शकता. बरं, लिहून झाल्यावर काय करायचं हे सगळं? तर लिहून झाल्यानंतर आता तुम्ही म्हणाल हे किती दिवस लिहायचं, तर जनरली ह्याचे 36 दिवस असं ठरलेलं आहे. पण डिपेंड आहे की तुम्ही ते किती सिरियसली किंवा किती भावनेने कसं लिहिता. काहींचं असं मॅनिफेस्ट करायला सुरुवात केल्यानंतर 3 दिवसातही होतं, काहींचं अगदी 10 दिवसात होतं. म्हणजे ह्याला काही असं व्यक्तीनुसार त्या गोष्टी वेगवेगळ्या होऊ शकतात. त्यामुळं व्यक्तीनुसार वेगवेगळं परिणाम पण असू शकतात. मग लिहून झाल्यावर काय करायचं हे? आता तुमचा गोल अचीव्ह झाला, तुम्हाला ते जे हवं होतं ते मिळालं. मग आता पुढे काय करायचं?
ती वही वही तशीच ठेवायची किंवा ती पानं तशीच ठेवायची. ती एक सुंदर मेमरी आहे तुमची की येस ते अचीव झालं मला, किंवा युनिव्हर्सकडे ते सोडून द्या, ते अचीव होणारच आहे. ऍटलीस्ट 36 दिवस ते कंटिन्युअसली तुम्ही लिहायचे, सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा. आता अ, अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं गोल्स सगळे मॅनिफेस्ट करत राहिलात तर हळूहळू तुमच्या आयुष्यात जे तुमचं ड्रीम लाईफ होतं ते हळूहळू साकार व्हायला मदत होणार आहे. आणि हा प्रयत्न नक्की करून पहा. ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे. निकोला टेस्ला यांनी ही शोधून काढलेली टेक्निक आहे. याच्यामध्ये सायन्स पण आहे. ते आता मी इथे सांगत बसत नाहीये, परंतु या संदर्भातले माझे सेशन होतात त्याच्यामध्ये मी हे सगळं डीपली सांगते. आता मी थोडक्यात फक्त हे टेक्निकचं वर्णन करते. तर आता जर तुमचं जर गोल पूर्ण झाला तर तुम्ही तुमच्या मित्रांना सजेस्ट करा, तुमचे नियर डिअर कोण आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांना सजेस्ट करा. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. आणि ह्या पॉवरफुल टेक्निकमुळे तर त्यांच्याही आयुष्यात सुंदर बदल घडत असेल तर त्याचं श्रेय नक्कीच घ्या. रिलेशनशिप ह्याच्यामध्ये किती छान छान बदल झालेले आहेत माहितीये. ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता त्यांचे रिलेशनशिप सुंदर झालेले आहेत. कोणाचे तरी अडकलेले पैसे असतात ते निघालेले आहेत. किंवा काहींचं खूप वर्षापासून एखाद्या नात्यामध्ये खूप मनमुटाव असतात, किंवा कितीतरी वर्ष भावाभावामध्ये बहिणी बहिणींमध्ये बोलणंच नसतं. तर हे बिघडलेले नातेसंबंध सुद्धा नीट होतात आणि झालेले आहेत. आणि हे मिरॅकल आहे. तुम्ही ह्या मिरॅकलचा नक्की आनंद घ्या. आणि हो, या व्हिडिओच्या खाली तुमचा रिझल्ट नक्की सांगा. आणि सगळ्यांना सांगा, ज्यांना ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की यांनी आपल्या आयुष्यात पुढे जायला हवं त्यांना नक्की सांगा. या व्हिडिओच्या खाली मी माझा मोबाईल नंबर पण देणार आहे, कारण या सगळ्या रिलेटेड मी एक लाईफ कोच आहे. माझं नाव आहे यशस्वी पुष्पा. आणि मी एक लाईफ कोच आहे, एक चाइल्ड काउन्सिलर आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे, एक हिलर आहे, एक मॅनिफेस्टर आहे. या सगळ्या बाबींचे मी सेशन्स घेते. तर तुम्हाला जर आवडत असेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यात सुंदर बदल घडवण्यासाठी, तर नक्कीच माझे सेशन तुम्ही अटेंड करू शकता. तुमची इच्छा असेल तर त्या रिलेटेड मी माझा फोन नंबर खाली दिलेलाच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तरच आणि तरच नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहा. धन्यवाद.